श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो. 30 वर्षानंतर श्रावण महिन्यात एक दुर्मिळ योगायोग घडत आहे. या राशींवर धनाचा वर्षा होईल. हो मित्रांनो, मी तुम्हाला सांगते की 30 वर्षानंतर श्रावण महिन्यात अचानक एक दुर्मिळ योगायोग घडला आहे, ज्यामुळे 12 पैकी 4 राशी असलेल्या लोकांवर त्याचा जबरदस्त परिणाम दिसून येईल. त्यासोबतच मी तुम्हाला सांगते की आई गौरी आणि भगवान शंकर यांच्या आशीर्वादाने या लोकांच्या जीवनात अपार आनंद येईल, ज्यामुळे त्यांचे जीवन अद्भुत होईल. हो मित्रांनो, मी तुम्हाला सांगते की श्रावणमध्ये आई गौरीने तुम्हाला अशा प्रकारे आशीर्वाद दिला आहे की तुमच्या आयुष्यात संपत्तीत प्रचंड वाढ होईल. त्यासोबतच मी तुम्हाला सांगते की भगवान शिवाच्या आशीर्वादाने तुम्हाला मोठी आनंदाची बातमी मिळेल. हो मित्रांनो, श्रावण महिन्यात घडणाऱ्या दुर्मिळ योगायोगाने भोलेनाथ तुम्हाला पहिल्या आठवड्यापासूनच काही ना काही आनंदाची बातमी देत राहतील. तुमच्या आशीर्वादाने तुमचे नशीब चमकेल. हो मित्रांनो, तर मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहिलाच पाहिजे. हा व्हिडिओ अजिबात चुकवू नका, कारण हा व्हिडिओ सर्व राशीच्या लोकांसाठी खूप खास असणार आहे. हो मित्रांनो, मी तुम्हाला सांगते की सनातन धर्मात श्रावण महिना खूप महत्त्वाचा मानला जातो. पण माझी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, तो अजिबात चुकवू नका, कारण ही माहिती खूप मौल्यवान आहे. आणि व्हिडिओ इतर लोकांसोबत शेअर करा, जेणेकरून इतर लोकांनाही त्याचा फायदा होईल. आणि हो भक्तांनो, व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या स्वतःच्या यूट्यूब चॅनल ग्लो मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला अशी माहिती लवकरात लवकर मिळेल. श्रावण महिना भगवान शिव यांच्या पूजेसाठी समर्पित आहे. हो मित्रांनो, श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी भगवान शंकराची विशेष पूजा केली जाते. तसेच मी तुम्हाला सांगते की धार्मिक श्रद्धेनुसार श्रावण महिन्यात भगवान शिवाची पूजा करण्यासोबतच देवी पार्वतीचीही पूजा करण्याची तरतूद आहे. हो मित्रांनो, असे म्हटले जाते की असे केल्याने इच्छित फळ मिळते. त्याचवेळी वैदिक कॅलेंडरनुसार यावर्षी श्रावण महिन्याचे खूप महत्त्व आहे. 11 जुलै 2025 पासून सुरू होत आहे आणि 9 ऑगस्ट रोजी संपेल. मित्रांनो, यावेळी श्रावण महिन्यात ज्योतिषशास्त्रीय गणनेनुसार अनेक दुर्मिळ योगायोग घडत आहेत, ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांना दिसेल. म्हणून आम्ही तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगू की कोणत्या राशीच्या लोकांना भोलेनाथांचा विशेष आशीर्वाद मिळणार आहे. परंतु आम्ही तुम्हाला सांगू इच्छिते की ज्योतिषशास्त्रीय गणनेनुसार 30 वर्षांनी श्रावण महिन्याच्या पहिल्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी एक दुर्मिळ योगायोग घडत आहे, ज्यामध्ये प्रीतियोग, सर्वार्थसिद्धी योगाव्यतिरिक्त आयुष्यमान योग देखील तयार होत आहे. त्याचा प्रभाव उजव्या 12 राशींच्या लोकांना दिसेल. परंतु काही राशी अशा आहेत ज्यांच्या आयुष्यात आनंद येणार आहे आणि माता गौरी भोले शंकरांचा आशीर्वाद वर्षाव करेल. म्हणून मित्रांनो, व्हिडिओमध्ये पुढे जाण्यापूर्वी जर तुम्हालाही माता गौरी आणि जर तुम्हाला भोले शंकरांचा आशीर्वाद तुमच्यावर कायम राहावा असे वाटत असेल, तर हा व्हिडिओ लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये माता गौरीसोबत भोले शंकरांचा जप नक्की करा, जेणेकरून माता गौरी आणि भोले शंकर यांचा आशीर्वाद तुमच्यावर कायम राहील. तर मित्रांनो, ज्या भाग्यवान राशींवर माता गौरी आणि भोले शंकर बाबा यांचे आशीर्वाद वर्षाव करणार आहेत, त्यांच्याबद्दल जाणून घ्या. क्रमांक 1 म्हणजे मेष राशी. मेष राशीचे लोक, आम्ही तुम्हाला सांगतो की श्रावण महिन्यात 30 वर्षांनी घडलेल्या दुर्मिळ योगायोगामुळे तुम्हाला पहिल्या आठवड्यापासूनच माता गौरीची साथ मिळेल. हो मित्रांनो, ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती सुधारेल. आणि आम्ही तुम्हाला सांगतो की जर तुम्ही बऱ्याच काळापासून त्रासात असाल तर तुमचे त्रासही संपतील. आम्ही तुम्हाला सांगतो की श्रावण महिन्यात निर्माण होणाऱ्या सर्वार्थसिद्धी योगामुळे तुमच्या कामात रस वाढेल. तसेच तुम्हाला तुमच्या कुटुंबाचा आणि नातेवाईकांचाही पाठिंबा मिळेल. तसेच जर तुम्ही व्यवसाय केला तर तुमच्या व्यवसायात चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे. या श्रावणात भोलेनाथांचा आशीर्वाद तुमच्यावरही राहील. त्याचवेळी मेष राशीच्या लोकांनो, या श्रावणातून तुम्ही तुमच्या
बुद्धीने अनेक चांगले निर्णय घेऊ शकाल, ज्यामुळे हा निर्णय तुमच्या बाजूने ठरेल. तसेच आम्ही तुम्हाला सांगतो की श्रावण महिन्याचा हा दुर्मिळ योगायोग तुमच्यासाठी खूप चांगला राहणार आहे. हो मित्रांनो, आई गौरी आणि भगवान शिव तुम्हाला खूप आवडतात, ज्यामुळे तुमचे सर्व रखडलेले काम आई गौरी आणि भोले शंकर यांच्या आशीर्वादाने पूर्ण होतील. त्याचवेळी मेष राशीच्या लोकांना सांगूया की यावेळी तुमच्या समाजात आदर वाढेल, तुम्हाला प्रतिष्ठा मिळेल, ज्यामुळे तुम्हाला संपूर्ण श्रावण आवडेल. तुम्हाला मानसिक शांती मिळेल. शंकर आणि माता गौरी यांच्या आशीर्वादाने तुमच्या आयुष्यात नवीन संधी येतील. ती संधी मिळाल्याने तुम्ही तुमच्या आयुष्यात पुढे जाल. तुमची सर्व कामे जी बऱ्याच काळापासून प्रलंबित होती ती आता सुरळीतपणे पूर्ण होतील. भोले शंकर आणि माता गौरी यांच्या आशीर्वादाने हे सावन तुमच्यासाठी आनंद घेऊन येणार आहे. भोले बाबा तुमच्या करिअर आणि व्यवसायात तुम्हाला खूप मदत करणार आहे. दुसरीकडे जर तुम्ही कोणतेही काम सुरू केले असेल आणि त्यात तुम्हाला समस्या येत असतील तर मित्रांनो, तुम्हाला या समस्यांपासून मुक्तता मिळेल. परमेश्वराच्या आशीर्वादाने तुमचे उत्पन्नाचे स्रोत वाढतील. इतकेच नाही तर या काळात तुम्हाला तुमच्या सहकाऱ्यांचाही पूर्ण पाठिंबा मिळेल. तुमचा व्यवसाय चांगला चालेल. तुम्हाला सामाजिक क्षेत्रात यश मिळेल. या सावनमध्ये पैसे मिळवण्याची शक्यता आहे. तुमची जुनी कामे पूर्ण होतील. तुमच्या उत्पन्नातून तुम्हाला चांगले उत्पन्न मिळेल. 30 वर्षानंतर सावनमध्ये निर्माण होणाऱ्या दुर्मिळ योगायोगामुळे तुम्ही भगवान शिवांना प्रसन्न करण्यासाठी रुद्र अभिषेक देखील करू शकता. हो मित्रांनो, या सावनमध्ये भगवान शिवाचे आशीर्वाद तुमच्यावर आहेत. क्रमांक 2, सिंह राशी. सिंह राशीच्या लोकांनो, आम्ही तुम्हाला सांगतो की 30 वर्षानंतर श्रावण महिन्यात होणाऱ्या दुर्मिळ योगायोगामुळे तुम्हाला प्रचंड लाभ होणार आहे. या दरम्यान आई गौरी आणि भगवान शिव यांचे आशीर्वाद तुमच्यावर या सावनमध्ये येतील, ज्यामुळे तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळेल. यामुळे तुमच्या आयुष्यात एक नवीन आनंद आणि नवीन उत्साह येईल. आर्थिक स्थिती चांगली राहील. आई गौरी आणि भगवान भोले शंकर यांच्या आशीर्वादामुळे तुमची सर्व कामे लवकरच पूर्ण होण्याची शक्यता आहे. हो, सिंह राशीच्या लोकांनो, आम्ही तुम्हाला हे देखील सांगतो की यावेळी तुम्ही जे काही काम हाती घ्याल ते तुमच्यासाठी यशस्वी होईल. देवाच्या कृपेने ते पूर्ण होईल आणि तुमचे उपजीविकेचे साधन वाढेल. जर तुम्ही व्यापारी वर्गात असाल तर तुमच्या व्यवसायात नफा होईल. कुटुंबाशी संबंध चांगले राहतील. त्याचबरोबर जे लोक अनेक वर्षापासून परदेशात जाण्याचे स्वप्न पाहत आहेत त्यांचे स्वप्न देखील भोळे बाबांच्या कृपेने पूर्ण होईल. यासोबतच सिंह राशीच्या लोकांनी केलेल्या मेहनतीचे फळ तुम्हाला मिळेल. भगवान शिवाच्या कृपेने तुमचे सर्व प्रलंबित काम पूर्ण होईल. यासोबतच या राशीच्या लोकांना अनेक प्रकारचे फायदे, पैसा आणि मोठे यश मिळणार आहे. हो मित्रांनो, अशा प्रकारे तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये यश मिळेल. तुमच्या गोड बोलण्यामुळे तुमची सर्व कामे पूर्ण होतील. भगवान भोळे शंकर आणि माता गौरी यांच्या कृपेने तुम्हाला पैशाशी संबंधित समस्यांपासून मुक्तता मिळेल. पालकांच्या मदतीने तुम्ही तुमच्या करिअरमध्ये यश मिळवू शकाल. तुम्ही काहीतरी चांगले करण्याचा विचार कराल. तुमच्या आत सकारात्मक ऊर्जा येईल. हा काळ तुमच्यासाठी यशाचे दरवाजे उघडणार आहे. नोकरी करणाऱ्यांना यावेळी नवीन करार मिळण्याची शक्यता आहे. यावेळी व्यावसायिकांना त्यांच्या व्यवसायात चांगला नफा मिळेल. भोले बाबांच्या आशीर्वादाने विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक परीक्षांमध्ये यश मिळू शकते. व्यवसाय करणाऱ्यांना फायदा होईल. वैवाहिक जीवन आनंदी राहील आणि तुमच्या पसंतीचे असेल. मित्रांनो, यावेळी तुम्हाला गुंतवणुकीतून नफा मिळेल. शेअर बाजार आणि सट्टा लॉटरीमधून तुम्हाला नफा मिळू शकेल. यासोबतच परमेश्वराची दृष्टी तुमच्या उत्पन्नावर आणि नफ्याच्या ठिकाणी पडेल. यामुळे तुमचे उत्पन्न वाढेल. हो मित्रांनो, जर तुम्ही या श्रावणात कुठेतरी जाण्याचा विचार करत असाल तर मित्रांनो, तुमचा हा प्रवास यशस्वीरित्या पूर्ण होईल. शुभ कामे होतील. शंकराचा आशीर्वाद तुमच्यावर पडेल. हो मित्रांनो, 3रा क्रमांक मकर आहे.
मकर राशीचे लोक, आम्ही तुम्हाला सांगतो की 30 वर्षानंतर श्रावणमध्ये एका दुर्मिळ योगायोगामुळे तुमच्या बंद भाग्याचे कुलूप यावेळी उघडणार आहे. या श्रावणमध्ये आई गौरी आणि भगवान शंकर तुम्हाला खूप आवडतात. हो, मकर राशीच्या लोकांनो, ज्यामुळे तुम्हाला या श्रावणच्या संपूर्ण महिन्यात भोले शंकर आणि आई गौरीचे शुभ दर्शन मिळेल. ज्यामुळे मकर राशीच्या लोकांनो, या श्रावणमध्ये संपूर्ण काळ सुरू होईल. तुमच्या आयुष्यात फक्त चांदी असेल. तुमच्या भूतकाळातील समस्या संपतील. तुम्हाला आरोग्याशी संबंधित समस्यांपासून आराम मिळेल. हो मित्रांनो, तुमच्या उत्पन्नाच्या स्रोतांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. तुमच्या आर्थिक स्थितीत प्रचंड सुधारणा होईल. आई गौरीच्या आशीर्वादाने तुम्ही दिवसा दुप्पट आणि रात्री चौपट प्रगती कराल, ज्यामुळे जग तुमचा करिश्मा पाहिल. तर मकर राशीच्या लोकांनो, तुम्ही तुमच्या मुलाची प्रगती पाहून तुम्हाला खूप आनंद होईल. त्याचवेळी मकर राशीच्या लोकांनी तुम्हाला सांगावे की नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे. आई गौरी, भगवान शिव यांच्या आशीर्वादाने तुमचा प्रियकर राहील. त्याचवेळी मकर राशीच्या लोकांच्या कौटुंबिक जीवनात शांती राहील. पती पत्नीमध्ये प्रेमाचा समन्वय राहील. यामुळे तुम्ही तुमच्या शेजाऱ्यांच्या संभाषणाचा प्रवाह देखील करू शकाल. त्याचवेळी मकर राशीच्या लोकांनो, तुम्ही गरजू लोकांना खूप मदत कराल. सर्व सदस्यांमध्ये चांगला समन्वय आणि सहकार्याची भावना दिसून येईल. यासह तुम्ही तुमच्या प्रिय मित्रासोबत खूप चांगला वेळ घालवाल. काही नातेवाईक अचानक तुमच्या घरी काही काळ राहण्यासाठी येऊ शकतात. त्याचवेळी आम्ही तुम्हाला सांगतो की या श्रावणात जर तुम्ही कुठेतरी कावड यात्रा करण्याचा विचार करत असाल तर अजिबात गप्प बसू नका. आनंदी मनाने भोले बाबांच्या दरबारात जा आणि तुमचा अर्ज सबमिट करा. बाबांना तुम्हाला 4था क्रमांक खूप आवडतो. कुंभ राशीच्या लोकांना आम्ही तुम्हाला सांगतो की 30 वर्षानंतर श्रावणमध्ये घडलेल्या एका दुर्मिळ योगायोगामुळे कुंभ राशीच्या लोकांना लॉटरी जिंकता येणार आहे. हा श्रावण महिना तुमच्यासाठी खूप चांगला राहणार आहे. भगवान शिवाच्या आशीर्वादाने हा श्रावण महिना तुमच्या आयुष्यात आनंद घेऊन येणार आहे, ज्यामुळे तुमच्या कुटुंबात यशाचे दरवाजे उघडणार आहेत. तसेच आम्ही तुम्हाला सांगतो की भगवान शिवाच्या आशीर्वादाने तुम्हाला आनंदाची बातमी ऐकायला मिळणार आहे. मित्रांनो, आता तुम्हाला तुमच्या कष्टाचे फळ मिळेल. भगवान भोले शंकरांच्या आशीर्वादाने तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली होईल. तुमची प्रलंबित कामे पूर्ण होतील. यासोबतच या राशीच्या लोकांना अनेक प्रकारचे फायदे, आर्थिक लाभ आणि प्रचंड यश मिळणार आहे. हो मित्रांनो, ज्यामुळे तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये यश मिळेल. तुमच्या मधुर वाणीमुळे तुमची सर्व कामे पूर्ण होतील. माता गौरी आणि भगवान भोले शंकर यांचे विशेष आशीर्वाद तुमच्यावर आहेत, ज्यामुळे तुमच्या आरोग्याशी संबंधित सर्व समस्या या श्रावणात घडणाऱ्या दुर्मिळ योगायोगाने संपतील. मित्रांनो, भोले शंकर यांचे आशीर्वाद तुमच्या संपूर्ण कुटुंबावर आहेत असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. तसेच आरोग्याच्या दृष्टिकोनातून ही श्रावण पौर्णिमा तुमच्यासाठी भाग्यवान ठरणार आहे. यावेळी तुमच्या घरात शुभ कार्य होतील. तुमचे मन आनंदी राहील. तुम्हाला मानसिक शांती मिळेल. भगवान भोले शंकर आणि माता गौरी यांचे आशीर्वाद तुमच्यावर असतील. हो मित्रांनो, या श्रावणाला असे जाऊ देऊ नका. हे श्रावण तुमच्यासाठी वरदानापेक्षा कमी नसेल. तर मित्रांनो, हे ते 4 भाग्यवान राशी होते ज्यांच्यावर 30 वर्षांनी श्रावण महिन्यात एक दुर्मिळ योगायोग घडेल. तुम्हाला भगवान भोले शंकर आणि माता गौरी यांचे आशीर्वाद मिळणार आहे. व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.